केंद्र व राज्य सरकार स्वच्छतेविषयी अनेक योजना राबवत असून या योजनांवर कोट्यवधींचा निधी खर्च होत आहे। असेच हागणदारी मुक्त गाव योजना शासनाने राबविली, मात्र आजही अनेक गावात हागणदारी मुक्ती केवळ फलकावरच असल्याचं समोर आलं आहे। आता याच मागणीसाठी अकोल्यातील बाळापूर तालुक्यातल्या सागद येथील महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देत निंबा ते सागद जाणारा रस्ता हागणदारी मुक्त करण्याची मागणी केली आहे। या रस्त्याने जाताना साईड घेता येत नाही, गाड्या मोठ्या येत नाही, बाया संडासला बसतात, चालता येत नाही, साईड घेता येत नाही, पाय घसरून तिथं पडलो, काठा मोडणे। तुमचा हात कसा मोडला? पाय घसरून पडले तिथं घाणीमध्ये, त्या गड्डे आहेत, पाणी आहे। काय मागणी? रस्ता झाला पाहिजे, हागणदारी मुक्त झाली पाहिजे, रस्ता झाला पाहिजे, त्रास होत या जायला। रत्नाबाई रुपचंद गवारगुरू, बाळापूर तालुक्यातली सागद गावाची रहिवासी आहे। माझं नाव खुशी रामेश्वर रावते। मी आमच्या गावाच्या रस्त्याने खूप त्रास होतो, घरी जायला त्रास होतो। काही बाया येतात, संडासला बसतात, खूप घाणेरडा रस्ता करून ठेवला आहे। घरी जायच्या वेळेस बॅगावर शितोडे उडतात, कपडे खूप खराब होतात। बॅगावर सायकल घेऊन गेले की खूप त्रास होतो। तिथं त्याच गावचे लोकांना हवा मारून मागितली की हवा मारून पण देत नाहीत। आणि काय मागणी? आमची मागणी आहे की आमच्या गावाचा रस्ता झाला पाहिजे, गावातले रस्त्याचे खड्डे बुजले पाहिजेत, आमचं गाव हागणदारी मुक्त झालं पाहिजे, काटे तोडून भेटल्या पाहिजेत। त्या बायांना काही म्हटलं की म्हणतात की तुमच्या बापाचा रस्ता आहे का? आमच्या गावच्या आधीपासून ही संडासची जागा आहे, त्यांना सांगून द्या की आमच्या गावचा रस्ता आम्हाला हे करा। आमचं खूप मोठं वाहन आलं की साईड द्यायला जागा नसते। एक मुलगा सायकल घेऊन पडला, त्याचा हात मोडला, त्या आजी पण खाली पडल्या, त्याचा हात मोडला। आमच्या गावचा रस्ता आम्हाला बनवून द्या।